मंडळी, मानवी इतिहासातील सर्वात भयानक कृत्य दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या टप्प्यात झालं. अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकला आणि 80,000 लोकांचा एका सेकंदात मृत्यू झाला. पण त्याहीपेक्षा भयानक गोष्ट म्हणजे या स्फोटानंतर थोड्या वेळानं काळा पाऊस पडला आणि त्यानंतर तहानेने व्याकुळ झालेल्या लोकांनी ते पाणी प्यायलं आणि त्यांचा नंतर अत्यंत वेदनादायक मृत्यू झाला. जपानला संपूर्ण आशियावर आपलं साम्राज्य निर्माण करायचं होतं. त्यांच्या याच महत्वाकांक्षेने अमेरिकेला डिवचलं. जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर या लष्करी तळावर अचानक मोठा हल्ला केला आणि हा जपानचा एक धाडसी पण मूर्खपणाचा निर्णय होता. अखेर अमेरिकेचे अध्यक्ष हॅरी ट्रुमन यांनी जगातील सर्वात गुप्त आणि भयानक शस्त्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर इतिहासातील तो काळ रात्र असलेला दिवस आला. घड्याळात बरोबर सकाळी 8:15 झाली आणि आकाशातून अमेरिकेचं एनोला गे हे विमान घिरट्या घालत आलं. याच विमानात जगातील पहिला लिटिल बॉय नावाचा अणुबॉम्ब होता. सकाळी 8:15 त्या विमानातून काहीतरी खाली पडलं आणि त्यानंतर डोळ्याची पापणी हलते ना हलते ते सगळं संपलं. त्या बॉम्ब स्फोटानं क्षणात एका आगीचा गोळा तयार केला. तिथलं तापमान 4000 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं आणि बघता बघता 80,000 लोक मारले गेले. पण त्याहीपेक्षा भयानक गोष्ट पुढे घडली. या भीषण उष्णतेमुळे लोकांच्या शरीरातील पाणी पूर्णपणे आटलं होतं. त्यांची कातडी जळून लोंबत होती आणि ते तहानेने व्याकुळून पाण्यासाठी आर्तटाह फोडत होती. पण सगळीकडे फक्त आग आणि धूर होता. काही वेळातच आकाशात ढग जमा झाली आणि पाऊस पडू लागला. पण हा पाऊस नेहमीसारखा नव्हता. स्फोटामुळे उडालेली धूळ, राख आणि सर्वात घातक म्हणजे रेडिएशन हवेत मिसळलं होतं. त्यामुळे आकाशातून पडणारा प्रत्येक थेंब हा दाट, चिकट आणि काळा होता. ज्यांनी त्या काळ्या पावसाचं पाणी पिलं त्यांच्या शरीरातील पेशी रेडिएशनमुळे आतून जळू लागल्या. पुढच्या काही तासात आणि दिवसात या लोकांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. त्यांचे केस गळू लागले आणि अंगावर निळे काळे चट्टे पडले. जपान हार मानत नाही हे अमेरिकेला अजून जिव्हारी गेलं. अमेरिकेने पुढील 3 दिवसातच म्हणजे 9 ऑगस्टला जपानच्या नागासाकी शहरावर आपला दुसरा आणि अधिक शक्तिशाली बॉम्ब टाकला, ज्याचं नाव होतं फॅटमॅन. हा बॉम्ब हिरोशिमाच्या बॉम्बपेक्षाही ताकदवान होता, कारण त्यात प्लुटोनियमचा वापर करण्यात आला होता. पण पुढे 1950 ते 1990 या काळात या बॉम्बच्या रेडिएशनमुळे हजारो लोक फक्त कॅन्सरमुळे मृत्यू पावले. इतकंच नाही तर ज्या स्त्रिया त्यावेळी गरोदर होत्या त्यांची मुलं जन्मताच अपंग, मानसिकदृष्ट्या कमकुवत किंवा विचित्र आजार घेऊन जन्माला आली. मंडळी, अणुबॉम्बच्या त्या भयानक विनाशातून जपानने जगाला शांतीचा धडा शिकवला. पण आज 80 वर्षानंतर हे जगाकडे त्यावेळच्या बॉम्बपेक्षा हजारो पटीने शक्तिशाली अण्वस्त्र आहे. जर पुन्हा असं युद्ध झालं तर कदाचित ते पाहण्यासाठी पुढचा इतिहास लिहिला कोणी जिवंत उरणार नाही. तर मानवानं विज्ञानाचा वापर करून अणुबॉम्ब तयार करणं ही एक मोठी चूक केली आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.